हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता हे मुलीच्या डब्यातली चपाती शिल्लक राहिलेली होती। आता तिनं मला बटाटा फक्त तुपामध्ये तळून वरून म्हणजे फ्रेंच फ्राईज आपण जसं बनवतो तशा पद्धतीचं बनवून दे म्हटली आणि नुसता बटाटाच खाल्ला आणि चपाती परत तशीच घेऊन आली डब्यामध्ये। आणि मग आता ते डब्यामध्ये तशीच राहिलेली होती, ती म्हशीला चारली। तर आता सकाळचा माझा स्वयंपाक झालेला आहे। तर आता थंडी असल्यामुळे ना सकाळचे लवकर कपडे धुवायला नको वाटतं, थोड्याशा उशिरा म्हणजे जर ऊन आलं की मग उन्हामध्ये कपडे धुवायला बरं वाटतं। ह्या 8 दिवसात गावाकडे तर खूपच थंडी आहे, सर्दी तर घरातील सगळ्यांना सर्दी आहे। 8 दिवस झालं चालूच आहे ते, कोणाची सर्दी सुद्धा कमी येत नाही, थंडी फारच आहे। कारण दिवसभर सुद्धा जर स्लॅबचं घर असेल तर दिवसभर सुद्धा घरामध्ये सुद्धा थंडच वाटतंय। ज्यावेळी आपण उन्हात बाहेर जाईल त्यावेळेसच उन्हामध्ये गेलं तर थोडंसं बरं वाटतंय। आणि पत्र्याचं घर असेल तर काय होतं की दिवसभर तरी त्यामध्ये गरम वाटतं, पण स्लॅबमध्ये दिवसभर थंडच वाटतंय। तर इथं आता कपडे भिजत घातलेले आहेत, स्वयंपाक झालेला आहे, पण मला अजून फरशी पुसायची आहे। सकाळी झाडू मारलेलं असतं तरी सुद्धा परत फरशी पुसायच्या अगोदर सगळं झाडून फरशी पुसून घ्यायची, नंतर भांडी आहेत। तर म्हटलं अगोदर कपडे भिजत घालावी। जेवढं उन्हामध्ये आता बाहेरच बरं वाटतंय, घरात जायला नको वाटतं कारण भरपूर थंडी। तर इथं झाडांना आता थंडी असल्यामुळं लवकर काय सुकत नाही, थोडंसं पाणी घातलं तरी पुरेसं होतं। तर ही अशी नुसती वेगवेगळ्या प्रकारची चिनी गुलाबाची झाडं आहेत, छोट्या कुंड्या आहेत, त्यामुळे अशी दुसरी झाडं काय त्यामध्ये व्यवस्थित येत नाहीत। तर इथं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते पण असं दारामध्ये टाकलं की धूळ आहे ती जास्त उडत नाही। तर आता सकाळच्या 10 वाजलेले आहेत आणि दिवसभर म्हटलं तरी आता ऊन जास्त लागत नाही। असं उन्हाळ्यामध्ये कसं 10 वाजले की कडक ऊन लागतं, तसं थंडीच्या दिवसामध्ये ऊन आपल्याला हवं असतं पण तेवढं कडक ते नसतं। आणि इथं आता मी पोहे, म्हणजे हा व्हिडिओ अगोदरचा आहे, तर पोहे जर तुमचे कडक होत असतील तर अशा पद्धतीने पोहे बनवले ना अजिबात कडक होत नाहीत। जे काही पोह्याला मीठ आणि तुम्ही साखर टाकता ते अगोदरच अशी पोहे आपण भिजत घालून ठेवतो आणि ज्यावेळी बनवायला घेत असतो तर अगोदर यामध्ये साखर आणि मीठ टाकायचं, म्हणजे पोह्यासाठी जेवढं काही मीठ लागणार आहे आणि जेवढी तुम्ही साखर टाकत असाल तर अर्धा चमचा एवढी मी साखर टाकलेली ते असं यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून ठेवायचं। यामुळे काय होतं की ते छान पोह्यामध्ये मुरलं जातं आणि पोहे आपले बनवल्यानंतर बघा जर थोडा वेळ राहिले तर ते लगेचच कडक होतात। तर हे शनिवारचाच व्हिडिओ आहे। तर सकाळी टिफिनला पोहे त्यांना म्हणजे नाश्त्यासाठीच उपमा शिरा किंवा पोहे असं काहीतरी नेतात, शनिवारी चपाती भाजी नाहीत नेत। तर टिफिनमध्ये पोहे कसं थोडा वेळ ते थंड होतात नंतर स्कूलमध्ये जाऊन ते खाईपर्यंत, तर अशा पद्धतीने केले तर ते पोहे अजिबात वातड वगैरे येत नाहीत। तर कांदा भरपूर घालायचा तेलामध्ये, मोहरी फक्त मी पोह्यामध्ये टाकते, जिरं कधी टाकत नाही। मोहरी मिरची टाकलेली होती, कढीपत्ता, कांदा भरपूर, आणि कांदा जास्त करपवायचा नाही आणि अगदी कांद्यापुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे। शेंगदाणे भाजलेले शेंगदाण्याचे सालं काढून असे अर्धवट करून टाकलेले, तळून सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा गडबडीत बनवायचे असतील तर असे सुद्धा छान क्रिस्पी राहतात। थोडीशी हळद टाकून घेतलेली आणि नंतर हे पोहे टाकायचे। तर अशा पद्धतीने पोहे बनवले ना आणि गरम आहे तोपर्यंत लगेचच डब्यामध्ये पॅक करून द्यायचे। अजिबात म्हणजे थंड झाले तरी सुद्धा ते वडा किंवा असे एकदम वातड पोहे येतात बघा, तसं होत नाही, छान असे मऊसूत राहतात। आता वरून मग तुम्ही ओला नारळ असेल तो खिसून टाकू शकता किंवा शेव जरी दुसऱ्या एका डब्यात शेव दिली तरी सुद्धा त्याच्यासोबत ते खातात। तर अशा पद्धतीने तुम्ही पोहे बनवून बघा, छान बराच वेळ राहिले तरी ना मऊसूत राहतात। तर इथं आता मला भगर बनवायची होती, आता यांचा शनिवार असतो आणि इथं नारळाचं तेल असतं ते मी शक्यतो उपवासाला वापरते, पण थंडीमुळे ते तेल पूर्ण घट्ट होऊन बसलं होतं। बॉटलमधून मी ते टाकायला बघते तर तेलच बाहेर येईना, तर एवढी थंडी आहे, तेलसुद्धा पूर्ण असं घट्ट झालेलं आहे। तर मग मी तूप टाकलं यामध्ये
उपवासासाठी एकतर नारळाचं तेल किंवा तूप यूज करतो आपण, किंवा शेंगदाण्याचं घाण्याचं तेल असेल तर, नाही बाकीची तेल आपल्याला उपवासासाठी चालत नाहीत. आता यांना भगर बनवायची होती पण त्याला बटाटा त्यामध्ये आवडत नाही, त्यामुळे हिरवी मिरची अगोदर टाकली. हिरवी मिरची भाजल्यानंतर धुवून भगर घेतलेली, त्यामध्ये खडा असतात तर अशी चिळून घेऊन ठेवलेली होती, तर ती टाकली आणि थोडेसे शेंगदाणे त्यासोबत टाकलेले. आणि शेंगदाण्याचं कूट जास्त पण बारीक करायचं नाही, थोडं फार जाडसर राहील असंच ठेवायचं, म्हणजे भगरमध्ये ते चांगलं लागतं. आणि पाणी टाकायचं. आता भगर शिजण्यासाठी थोडंसं जास्तच पाणी लागतं. बटाटा घालायचा नसेल तर भगर पटकन होते, जास्त वेळ म्हणजे याला बनवायला सुद्धा वेळ लागत नाही, अगदी झटपट होते. बटाटा घालायचा असेल तर मग तो अगोदर बटाटा शिजू द्यावा लागतो थोडासा तेलामध्ये. तर चवीपुरतं मीठ टाकून हे झाकून बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे. तर ओल्या शेंगा होत्या त्या पण दुसऱ्या गॅसवरती मी भाजून घेतल्या. तर यांची भगरसुद्धा आता तयार झाली. म्हणजे अजून थोडंसं पाणी, अजून थोडा वेळ ह्याला ठेवलं की ही भगर तयार झालेली. तर यांच्यासाठी हे उपवासासाठी शेंगदाण्याची चिक्की होती आणि राजगिऱ्याचं लाडू पण होतं. तर अशा पद्धतीने भगर सुद्धा तुम्ही बनवून बघा, छान होते, अगदी झटपट होणारी. तर शनिवार यांचा नेहमीचाच असतो आणि शनिवारी आमच्याकडे म्हणजे मारुतीला प्रत्येक शनिवारी तेल आणि साखर घातलं जातं न चुकता. आता आमच्या घराशेजारीच मंदिर आहे. तर हे ना ताकाचं भांडं धुवायचं असेल तर त्यामध्ये असं गरम पाणी भरून ठेवलं ना, भांडं जे ताकाचं आहे ते तेलकट झालेलं असतं, तर ते धुण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. असं गरम पाणी त्यामध्ये भरून ठेवायचं आणि मग आता सगळी भांडी झाल्यानंतर सेपरेटच ते धुवायचं, कारण ते पाणी सुद्धा तेलकटच होतं नंतर, म्हणजे तुपकट असं. तर सगळ्या भांड्यामध्ये टाकलं तर सगळी भांडी आपली तेलकट होतात, त्यामुळे ते मी सेपरेट ठेवलं आणि शेवटी धुवून घ्यायचं. नाहीतर असं नॉर्मल पाण्याने जर ताकाचं भांडं जर घासायला गेलं तर खूप वेळ जातो, ते निघत नाही, त्याला तेलकट लागलेलं. त्यामुळे गरम पाणी भरून ठेवलं की जास्त त्याला आपल्याला घासावं लागत नाही, जे काय त्याला तेलकटपणा आहे तो सगळा निघून जातो. तर त्याचसोबत आता हे भांड्यासाठीचं जे जाळं आहे, जे भांडी ठेवतो आपण, ते प्लास्टिकचं आहे. आता ताराच्या घासणीनं ते सगळं यामध्येच तारा अडकतात, म्हणून मी कापडावरतीच असे साबण लावून धुवून घेतलंय. तर 2-4 दिवसातून एकदा हे प्लास्टिकचं आहे ते घासावं लागतं, नाहीतर ह्यावरती तसेच डाग दिसतात. तर दुसरी स्टीलची जाळी पण आहे भांड्याची, मोठी जरा ते. पण काय होत होतं की आता आमच्यात आता भरपूर घरामध्ये 5-7 माणसं असतील तर प्रत्येक चहा झाला, नाश्ता झाला, म्हणजे भांडी भरपूर पडतात. त्यामुळे प्रत्येक वेळी थोडी थोडी भांडी धुवायची सवय आहे, कारण सगळी भांडी आम्ही एकदम साठवत नाही, ज्या वेळेचे त्या वेळेला धुवून टाकतो. चहा झाली की ती, नाश्त्याची झाली की ती, स्वयंपाक झाला की ती धुवायची आणि जेवणानंतर ची राहिलेली धुवायची. असे सकाळची तर एक 5 ते 6 वेळा भांडी धुणं होतं. मग ते काय व्हायचं, सारखं तिथं ओलं राहून राहून पाणी गळत राहतं जाळीतलं आणि मग किचन कट्टा तिथं त्यावरती पांढरे डाग साठायला लागले क्षाराचे. म्हणून मी ती जाळी आतमध्ये ठेवली, एक्स्ट्राची भांडी त्यामध्येच ठेवते आणि ट्रॉली, जी किचनच्या ट्रॉली आहेत त्यामध्ये. आणि ही जाळी ऑनलाईन मागवली होती, पण हे साईज म्हटलं तर जास्त मोठी नव्हती, एका वेळेची भांडी बसतात आपली यामध्ये. कारण यामध्ये ऑनलाईन पण बघितलं मी, पण जास्त मोठी अशी साईज नव्हती. पण पाणी काय होतं की मग जे काही पाणी आहे ते असं नंतर भांडी धुवून झालं आपण सिंकच्या कडेला सारून ठेवले की सगळं पाणी आहे ते मग असं सिंकमध्ये गळून जातं. किचन ओटा मग आपला जास्त पांढरा होत नाही किंवा सतत पाण्यामुळे तो खराबसुद्धा होत नाही. तर आता बघा ताकाचं भांडं आहे ते अगोदर बाहेरून घासून घेतलं, गरम असल्यामुळे ते बाहेरचं सुद्धा तेलकट काय लागलं असेल तर ते पटकन स्वच्छ होतं आणि आतून सुद्धा एकदा नॉर्मल भांड्यासारखं घासलं की स्वच्छ होतं. तर आता सगळी भांडी झाल्यानंतर हे सिंक, नळ हे सुद्धा लगेचच घासून घेतलं की जे ती कामं प्रत्येक वेळी अशी जी केली की मग आपलं घरसुद्धा स्वच्छ राहतं. आणि नंतर म्हणजे प्रत्येक काम आपल्याला ज्या त्या टायमिंगला करायची सवय लागली का मग घरच म्हणजे पसारा होत नाही किंवा नळ वगैरे असं व्यवस्थित लगेचच साफ करून ठेवलं की ते नंतर जास्त घासावं किंवा आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही. तर भांडे घासल्यानंतर ह्या घासण्यासुद्धा येतच धुवून टाकले. आणि जो नॅपकिन असतो तो आता बाहेर, आता रोजच्या रोज बाहेर पण सगळे कामं झाले की सगळी धुवून टाकतो, पण नेहमीच असं एखादं असेल तर ते लगेचच तिथं सिंकमध्ये मी थोडीशीच भांड्याची साबण लावून तिथंच धुवून टाकते, कारण मग